तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि तिथे नमो शेतकरी योजना असे टाईप करून सर्च करायचे आहे. ते सर्च केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असे नेक्स्ट पेज ओपन होईल. ते तुम्हाला MHADBT वरती क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही याच्या वेबसाईटच्या होम पेजला जाल तर इथे बघा आपल्याला आपल्या नमो शेतकरी योजनेचे जे पैसे हप्ता येतो त्याचा स्टेटस चेक करायचा. तर तो कसा पाहायचा त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे बघा ट्रॅक ऑनवरती क्लिक करायचं आहे. तर ते ट्रॅक ऑनवरती क्लिक करण्यासाठी इथं बघा ॲप्लिकेशन नंबर विचारला असेल, तर हा तुमच्याकडे नसेल तर तो कसा मिळवायचा बघा ते पण पाहूयात आपण. तर तुम्हाला परत होम पेजला रिटर्न यायचे आहे आणि इथं बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. बघा इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे नेक्स्ट पेज ओपन होईल. जिथे तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस म्हणजे तो तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे. म्हणजे इथं बघा नो युअर रजिस्ट्रेशन नंबर असा ऑप्शन लिहिलेला आहे. तर तो जाणून घेण्यासाठी तुम्हाला इथं 3 पर्याय दिले आहेत. रजिस्ट्रेशन नंबर, आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर, आधार नंबर. तर तुम्हाला इथे आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे आधार नंबर पण टाकू शकता किंवा मोबाईल नंबर पण टाकू शकता. तर चला इथे मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर टाकून दाखवतो. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला OTP आहे असा या चौकोनामध्ये टाईप करायचा आहे आणि गेट आधार OTP वरती क्लिक करायचे आहे. गेट आधार OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या जो तुम्ही नंबर टाकला आहे तुमचा किंवा जो तुमचा रजिस्टर नंबर आहे आधारशी त्यावरती एक OTP येईल. तरी तो ओके क्लिक करायचा आहे आणि तो OTP आहे तसा या चौकोनामध्ये एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर करून झाल्यानंतर इथे बघा गेट डाटावरती क्लिक करायचे आहे. OTP आपला सक्सेसफुल व्हेरीफाय झालेला आहे सक्सेसफुली. तर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर एक तुमचे जे ॲप्लिकेशन आहेत ते इथे ओपन होईल. तर इथे बघा तुम्हाला भरपूर असे काही पर्याय दिलेले आहेत. तुमचं जेंडर काय, डिस्ट्रिक्ट, गाव सर्व काही माहिती दिलेली आहे. तर इथं तुम्हाला बघा PMK रजिस्ट्रेशन ID तर तुमचा इथे रजिस्ट्रेशन ID दिलेला आहे या चौकोनामध्ये. तर तो तुम्हाला इथून आहे असा कॉपी करून घ्यायचा आहे. असं कॉपी करून झाल्यानंतर परत तुम्हाला जिथे बघा पण ॲप्लिकेशन नंबर टाकण्यासाठी जो पेज ओपन केला ते ओपन करून घ्यायचा आणि ते ॲप्लिकेशन नंबर एंटर करून सर्चवरती क्लिक करायचं आहे. बघा तिथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च केल्यानंतर इथे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस येणार आहे. ॲप्लिकेशन सबमिशन फंड इनिशिएटेड 23 मार्च 2026 आणि इथे बघा हे जे दाखवत आहे फंड डिस्बर्समेंट तर तुमचा जो शेवटचा काय हप्ता आहे 9वा तो 26 मार्च 2026 रोजी खात्यात जमा झालेला आहे आणि फंड डिस्बर्समेंट स्टेटस म्हणजे तुमच्या खात्यात तो ऑलरेडी जमा झालेला आहे. इथं काय दुसरं स्टेटस असेल वेटिंग किंवा कशामुळे तुमचा येत नसेल तर ते इथे दाखवेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे त्याचे स्टेटस चेक करू शकता किंवा ज्यावेळेस तुमचे पैसे येत नाहीत लेट होतात बाकीच्यांचे आले त्यावेळेस पण तुम्ही इथे येऊन तुमचं चेक करू शकता की काय प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.